48वा श्री गणेशाय नम. सिद्धमने नामधारकासी अपूर्व झाले पर्येसी गुरुचरित्र विस्तारेसी सांगता संतोष होतेसे गाणगापुरी असता गुरु ख्याती झाली अपरंपरू भक्त होता एक शूद्र तयाची कथा एक पा श्री गुरु नित्य संगमासी जात असता अनुष्ठानासी मार्गी तो शुद्ध पर्येसी आपुले शेत उभासे श्री गुरु ते नित्य देखुनी धावत येऊनी शेतातुनी आपण साष्टांगी नमुने पुनरुपी जाता फुले स्थाना मध्यान काळी मठासी येता पुनरुपी चरणी ठेवी माता ऐसे किती एक दिवस होता शूद्राची भक्ती वाढली श्री गुरु तयासी न बोलती नमन केली या उभे असती येणे विधी बहुकाळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा नमस्कारिता शूद्राशी श्री गुरु पुसती संतोषी कागा नित्य तू कष्ट तोषी नमन करीसी येऊनिया तुझे मनी काय वासना सांग तोरिता महाजाना शूद्र मने आवड मना शेत अधिक पिकावे तयासी पुस्ती गुरुनाथा काय पेरिले शेतात शूद्र म्हणे यावनाळ बहुत पीक आले तुझे धर्मी नमस्कारिता तुम्हा नित्य पीक आले असे अत्यंत पोटरी समस्त प्रतिपाळीसी शूद्र म्हणून न उपेक्षावे श्री गुरु गेले शेतापाशी पाहुनी म्हणती त्या शूद्राशी सांगेने एक कसे विश्वास होईल बोलाचा जे सांगेन मी तुझसी जरी भक्तीने अंगीकारेसी तरीच सांगू पर्येसी एक भावे तो करावे शूद्र विनवी स्वामी असी गुरु वाक्य कारण अम्मासी दुसरा भाव अम्मासी नाही स्वामी म्हणे तो मग निरोपती श्री गुरु तयासी आम्ही जातो संगमासी परतून येऊ मध्यानासी तव कापावे सर्व पीक ऐसे सांगून शूद्राशी गुरु गेले संगमाशी शूद्र विचारी मानसी गुरुवाक्य आपणा कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी ऐसी विनवेत खंडोनी द्यावे मला शेत गत संवत्सराप्रमाणे धान्य देईन अधिकारी म्हणती तयासी पीक झाले असे भोवसी या कारणे उक्ते मागसी अंगीकार न करीतेसी नाना प्रकारे विनवे त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरेसी अंगीकारले संतोषी वचन पत्र लिहून घेती आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवणी तक्षणी गेला शेतात संतोषने मने कापा तयास कापू लागता शेतास श्रीपुत्र वर्जिती तयास पाशान घेऊन श्रीयसी मारू आला तो शूद्र पुत्रा ते मारी येणे परी पळत आले गावांभितरी आड पडता राजद्वारी पिसे लागली पतीसी पीक आले बहुवसी कापून टाकितो मूर्खपणेसी वर्जिता पहा अम्मासी पाशान घाई मारिले संन्यासाचे महात्म्य वाचे बोले पीक सर्व कोमळ कापिले आमुचे जीवित्व भानास गेले आणि भक्षितो एक मास आम्ही अधिकारी म्हणती तयासी कापी नाका फुल्या शेतासी पत्र असे आम्हापासी गत संवत्सरा द्विगुण धान्य द्यावे वर्जावया मानसे पाठविती शूद्र न एक वनिगती शूद्र म्हणे अधिकारी भीती पेवे चिकन आता देईन तू दूत सांगती अधिकारी असी आम्ही सांगितले शूद्राशी सांगूनी पाठवले तुम्हापसी विनोद असे पर्येसा जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधीन तयांचे द्वारी पत्र आपण दिले असे दूत सांगती यशा रीती पुढे वर्तली काय स्थिती राजा अधिकारी तया प्रती काय उत्तर बोलीत असे अधिकारी म्हणती तयासी अम्हा चिंता कायसी पेयुक ठाऊके आहे अम्मासी धान्य आहे अपार इतुके होता शूद्रे देखा पीक कापले मनपूर्वका उभा असे मार्गी एका श्री गुरु आले परतुनी नमन करुणी श्री गुरुशी शेत दाखविले का कापिले ऐसी श्री गुरु म्हणती तयासी वाया कापिल म्हणून विनोदी तुझ सांगितले तुवा निर्धारे कापले शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले तो तेची मज कामधेनू ऐसे एकुणी श्री गुरु म्हणती निर्धार असे तुझे चित्ती होईल अत्यंत फळप्राप्ती चिंता न करी मानसी ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला पुसावया येती समस्त तयांचे घरी होतो आकांत श्रीपुत्र सर्व रोदन करीत म्हणती आपुला ग्रास गेला शूद्र समस्तांते संभोखी न करी चिंता सरहामुखी गुरुसो येणेन ती मूर्खी कामधेनु वाक्य तयांचे एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभ तुम्हा जान
स्थिर कर अंतकरण हानी नव्हे निर्धार पै गुरु कृपा होय जासी दैन्य कैच होय त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून शूद्र सांगतसे नर म्हणू नये श्री गुरुशी शिवस्वरूप जाना भरवसी असे कारण पुढे आम्हासी म्हणून निरुपले असे मज नाना परी श्री पुत्रांसी संबोधित असे शूद्र अतिहर्षी इष्टजन बंधुवर्गासी येणे चिरिती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वायू झाला अतिशीत समस्त पिके नासली समस्त ग्रामीचे पिके देकाशी ते नासली सकळिका पर्जन्य पडला काळिका मूळ नक्षत्री पर्यसा ग्राम राहिला पिकाविना शूद्र शेत वाढले शतगुणे वाढला यावनाळ सगुण एकेका 11 फर गडेसी ते शूद्र श्री संतोषने शेता आली पूजा घेऊन अवलोकिते आपुले नयने महानंद करीतेसे पीक झाले अत्यंत देखून या समस्त येऊनी जन समस्त तेत महादश्चर्य करीत देखा येऊनी लागे पतिचरणी विनवे तसे कर जोडणी बोले मधुर करुण वचनी क्षमा करी मन तसे अज्ञान मंदे अतिवेष्टिले नेनता तुम्हा ते निंदिले गुरु कैचा काय म्हणितेले क्षमा करणे प्राणनाथा ऐसे पतीशी संबोधने शेतींचा देवपूजने विचार केला दोघांनी गुरुदर्शना जावे आता म्हणून सांगे श्रीयसी पूजो आली श्री गुरुशी स्वामी पुसती तयासी काय वर्तमान म्हणून चरणी लागली तेव्हा दोन्ही हस्तद्वय जोडून स्वामी दर्शन उल्हासुने उभी ठाकली सम्मुख दोघे जन स्तोत्र करीत जय जयाजी श्री गुरुमूर्ती कामधेनु कुलदैवत म्हणती तूची आमुचा गुरुराया तुझे अमृत वचन आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण केले आमुच्या कामा शरण आलो तुझ आम्ही भक्तवत्सल ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझ वाणीती आम्ही देखिले दृष्टांती म्हणून चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती शुद्र श्री करीतसे भक्ती श्री गुरु बोलती अतिप्रीती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊनी दोघे जण गेली आपुले आश्रमी जाण करिता मास काळक्रमण पीक आले अपार गत संवत्सरा हुनी देखा शतगुणी झाले धान्य अधिका शूद्र म्हणत छे का अधिकार्याती बोलावणी शूद्र म्हणे अधिकार्यासी पीक गेले सर्व गावासी ओस दिसे कोठारासी आपण देऊ अर्धा भाग गत वर्षा द्विगुण तुम्हासी अंगीकारले मी परियसी धान्य झाले बहुवशी शतगुणे अधिक देका परी देईन अर्ध संतोषी संदेह न धराहो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केहू करू गुरुकृपा होता तुझ्यावरी पीक झाले बहुतांपरी नेऊन आपले घरी राज्य करी म्हणती तया संतोषुनी शूद्र देखा विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकळिका राज्य धान्य देऊनी म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा पर्यसी दृढ भक्ती असे जासी दैन्य कैचे तया घरी सकळाभीष्ट तैसी होती लक्ष्मी राहे अखंडित गुरु सेवा हो निश्चिती म्हणी सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृत गुरुशिष्य संवाद विख्यात भक्त शूद्रावर प्राप्त अष्टचत्वारिंशोऽध्यायः इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाकान्य सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रधान नाम अष्टचत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु विसंख्या 65 श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु।